नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात? मजेत असालच. असेच मजेत राहा. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती जेन झीची. हो, त्यांचा बिनधास्तपणा, त्यांचा परखडपणा सगळ्यांनी पाहिलं, त्यांचं यश सगळ्यांनी अनुभवलं आणि आता तर काय जेन झी नंतरच्या जेन अल्फाही आता सक्रिय झालेली आहे. अगदी रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून, त्यांना होणाऱ्या त्रासांवरून, त्यांच्या प्रश्नांवरून थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्या इतपत ते सरावलेले आहेत. अहो, ही पिढी आहेच तशी बिनधास्त, अगदी कुणालाही काही विचारू शकणारी. तर असाच आजच्या या पिढीचा आणि एका बेबी बूमरच्या एका आजोबांचा हा अनुभव. एका 80 वर्षाच्या आजोबांना त्यांच्या नातवाने विचारले, "आजोबा, तुम्ही 60 वर्षे एकाच आजीवर प्रेम कसे करू शकलात?" नातवाला अशी उत्तरे अपेक्षित होती, की "अरे, आमच्या परस्परांमध्ये समज होती. आमच्यामध्ये मोकळेपणाने संवाद होता. समंजसपणा आणि तडजोड होती." हं, पण आजोबांनी असं काही सांगितलं नाही, तर ते हसले छान आणि आजीकडे त्यांनी एकदा पाहिलं आणि म्हणाले, "मी 60 वर्षे एकाच स्त्रीवर प्रेम केलं, असं तुला कोणी सांगितलं?" "हो, नातू गोंधळला." म्हणून आजोबा पुढे म्हणायला लागले, "वयाच्या 20व्या वर्षी मी तिच्या सौंदर्याच्या आणि उत्साहाच्या प्रेमात पडलो. ते माझं पहिलं प्रेम होतं. वयाच्या 30व्या वर्षी ती आई झाली. बाळाला झोपवण्यासाठी रात्रभर जागून काढण्याच्या तिच्या त्या रूपाच्या प्रेमात मी पडलो. ते माझं दुसरं प्रेम होतं. वयाच्या 40व्या वर्षी मी त्या धाडसी स्त्रीच्या प्रेमात पडलो, जिने हसत मुखाने कुटुंबाची जबाबदारी पेलली. ते माझं तिसरं प्रेम होतं. वयाच्या 50व्या वर्षी मुलांच्या भविष्यासाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवणाऱ्या तिच्या त्या रूपाच्या मी प्रेमात पडलो. ते माझे चौथे प्रेम होते. वयाच्या 60व्या वर्षी चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतानाही केवळ एका नजरेतून माझ्या चिंता समजून घेणाऱ्या त्या मैत्रिणीच्या मी प्रेमात पडलो. ते माझे पाचवे प्रेम होते. वयाच्या 70व्या वर्षी तिने दररोज विचारलेल्या, "तुम्ही औषध घेतले का?" या काळजीपोटी केलेल्या प्रश्नामुळे मी तिच्या प्रेमात पडलो. ते माझे सहावे प्रेम होते. वयाच्या 80व्या वर्षी मी माझ्या त्या जीवनसाथीच्या प्रेमात पडत आहे, जी माझ्यासोबत सावकाश चालते आणि जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा सांगून मला हसवते. ते माझं 7वं प्रेम आहे. नातू शांतपणे ऐकत होता. शेवटी आजोबा म्हणाले, "लग्न म्हणजे केवळ एका व्यक्तीसोबत राहणं नव्हे. लग्न म्हणजे काळाच्या ओघात बदलणाऱ्या त्याच व्यक्तीच्या नवनवीन रूपात प्रेमात पुन्हा पुन्हा पडायला शिकणे म्हणजे प्रेम." सौंदर्य बदलतं, वय बदलतं, शरीर बदलतं, परिस्थिती बदलते. पण जर प्रत्येक बदलामध्येही तुम्ही ठामपणे म्हणू शकत असाल, की ती अजूनही माझी प्रियतमा आहे, तर हेच 60 वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनाचं गुपित आहे. प्रेम म्हणजे केवळ एकदाच प्रेमात पडणे नव्हे. खरं प्रेम म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे म्हणजे खरं प्रेम. आणि हो मंडळी, म्हणूनच तर मला ती मंगेश पाडगावकरांची अगदी एव्हरग्रीन अशी कविता आठवते प्रेमावरची. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, नाही का? तुम्हालाही नक्कीच आवडेल. अगदी ऐका हां. छान मनापासून ऐका म्हणजे कळेल. किती सुंदर शब्दामध्ये मंगेश पाडगावकरांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ते म्हणतात, "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं." काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू देत, फसल्या तर फसू देत. तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. लव हे त्याचंच दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना, तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सगट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एकच चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असाल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चांदणं सांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठी सुद्धा प्रेम असतं. 2 ओळींची चिठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय मंडळी, आवडलं ना प्रेम म्हणजे काय असतं ते? अशाच आमच्या ह्या कविता तुम्हाला जर आवडत असतील तर आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हां. आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट्स करायला विसरू नका.